नमस्कार माझ्या मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल के फॅशनमध्ये। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की माझ्याकडे एक चार्ट आहे, तो मी आज तुमच्याबरोबर शेअर करत आहे। त्याच्यामध्ये जे आपल्याला शिलाईसाठी लागणारी मापे आहेत त्याचा अर्धा भाग, तिसरा भाग, चौथा भाग, पाचवा भाग, सहावा भाग, 10वा आणि 12वा भाग असे भाग आहेत। ते आपल्याला शिलाई कामासाठी खूप मदत करतात। तर ते आपण पटकन, जर हा चार्ट आपल्याकडे असेल तर आपण ते पटकन पाहून लगेच आपल्याला मेजरमेंट एकदम बरोबर येते घेता। तर बघा, तुम्ही हा चार्ट तुम्हाला दिसत असेल तर, नाहीतर मी जेव्हा माझे 1K होतील सबस्क्रायबर तेव्हा मी कम्युनिटी पोस्टमध्ये मी तुम्हाला हे अपलोड करून देईन, तेव्हा तुम्ही बघू शकाल। तर मला पटापट सबस्क्राईब करा आणि माझे जरा सबस्क्रायबर वाढू द्या, मग मी तुम्हाला हा चार्ट पण कम्युनिटी पोस्टमध्ये पाठवेन। तर आज मी माप तुम्हाला अंगावरील माप दाखवत आहे। तर हे माप कसं घ्यायचं ते आपण पाहूया। हे माप आहे आपल्याकडं। तर हे बघा, पूर्ण उंची 13 इंच आहे, छाती घेर 34 आहे, कमर घेर 28, पुढील गळा 6.5 आहे, मागील गळा मी घेतलेला नाही, शोल्डर आणि मुंडाही घेतलेला नाही, टक्स उंची घेतली नाही, पण ते आपण घेऊया। टक्स उंची नॉर्मली 34 छातीसाठी 9.5 येते, प्लस अर्धा इंच म्हणजे असे आपण 10 घेऊया। आणि बाही उंचीच्या जागा मी बाही घेरलेला आहे, तर बाही उंची 5 आहे आणि दंड घेर 14 आहे। तर आता आपण माप बघूया। हे बघा, हे माझा चार्ट आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला 16 नंबरपासून सगळे 16 नंबरपासून 50पर्यंत त्याचे भाग आहेत। मग त्याचा अर्धा भाग आहे, तिसरा भाग आहे, चौथा, पाचवा, 6वा, 10वा आणि 12वा असे भाग आहेत। तर हे आपण कधी उपयोग करतो याचा, हे मी तुम्हाला सांगणार आहे। नॉर्मली आपण आता बघून घ्या, हा चौथा भाग आहे, हा आपल्याला जास्तीत जास्त लागतो, 5वा पण लागतो आणि 6वाही लागतो, 10वा 12वा ही आपल्याला जास्तीत जास्त लागतो। तर हे आपल्याला जास्त लागणारी मापं आहेत आणि हे आपल्याला पटकन करण्यासाठी हा मी चार्ट बनवलेला आहे। तर मी सांगते तुम्हाला ह्याचा कसा उपयोग करतो आपण, कशासाठी हा आपल्याला लागतो। तर बघा, आता मागील गळा मी घेतलेला नाही। आता मी तुम्हाला पहिल्यांदा सांगणार आहे की मागील गळा आपला बंद आहे किंवा 3 इंच असेल तर ह्याच्यासाठी आपण शोल्डर किती घ्यायची। तर आता कसं असतं, सगळ्यांना हे प्रश्न पडतो की शोल्डर किती घ्यायची नक्की, बंद गळ्याला किती घ्यायची आणि खोल गळ्याला किती घ्यायची शोल्डर आणि मुंडा। तर आता मी तुम्हाला सांगते, 34 छातीसाठी जर बंद गळा किंवा 3 इंच असेल तर आपण छातीचा 5वा भाग घ्यायचा। हा 34 काय कोणतीही छाती असू द्या 42पर्यंत, तर आपण असंच करायचं, छातीचा 5वा भागच घ्यायचा आपण बंद गळ्यासाठी, किंवा 3 इंच, 4 इंच, 5 इंच गळा असेल तरी आपण छातीचा 5वाच भाग घ्यायचा। मग तो बघून घ्यायचा आणि आपण लिहून घ्यायचा, म्हणजे तो आपल्याला सोपा पडतो। तर आपला 5वा भाग 5.25 आहे, तर तो शोल्डर पण 5.25 येणार आहे आणि मुंडा पण आपल्याला 5.25च घ्यायचा आहे। हे आपला कशाचं मेजरमेंट चालले आहे, आपण आता बंद गळ्याचं दाखवते म्हणून। छाती घेर आपला 34 होता, ठीक आहे, 34 छाती घेर आहे बघा। तर त्याचा निम्मा पण आपण बघून घ्यायचा, म्हणजे निम्मा किंवा चौथा। आता आपल्याला चौथा लागणार आहे, मेजरमेंटला आपण चौथा वापरतो। तर 34चा चौथा येतो आहे आपला 8.5, तर त्याच्यामध्ये आपण प्लस करतो 1.5 इंच मार्जिनसाठी। तर मग ते किती येणार आहे आपलं, ते सगळं आपण अगोदरच लिहून घ्यायचं। तर ते 1.5 इंच किंवा 2 इंच आपण करू शकतो प्लस त्याच्यामध्ये। तर अंगावरील माप असतं ते मेजरमेंट घेताना मी तुम्हाला जेव्हा माप टाकेन तेव्हा सांगतेच की आपण लुझिंगला किती घ्यायचं। पण हे आपल्याला किती माप पाहिजे, घडी कितीची पाहिजे, तर हे आपण पूर्ण घडीचं माप इथं एकदम काढून घ्यायचं। तर आपलं 10 किंवा 10.5 आपण घेऊ शकतो। कमरेचंही तसंच करायचं आपण। कंबर आपली 28 आहे, तर त्याचा चौथा बघून घ्यायचा, 28चा चौथा किती येतो आहे बघा, पटकन आपल्याला भेटून जातं, 7 येतो आहे। तर ते लगेच आपण इथं 7 घेऊन घ्यायचं, प्लस त्याच्यामध्ये डाससाठी 1 इंच, प्लस मार्जिन जे आपण लागणार तेवढं घ्यायचं, 1.5 इंच 2 इंच जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं। आणि मग ते जेवढं येतं आहे ते एकदम आपण लिहून घ्यायचं की आपल्याला एवढी घडी पाहिजेच असं। आता इथं दंड घेर मी 14 दिला आहे, त्याचाही निम्मा करून घ्यायचा, कन्फ्युजन व्हायला नको म्हणून मी पूर्ण दंड घेर दिलेला। तर त्याचा निम्मा घेतो आपण कटिंग करताना। तर मी तर तुम्हाला मेजरमेंट दाखवते, आपण कसं मेजरमेंट घ्यायचं आणि कुठं ह्या चार्टचा जास्तीत जास्त उपयोग होतो तर ते पहा तुम्ही। आता हा पेपर जरा छोटाच आहे, मग दुसरा पेपर घ्यायला लागणार आहे। पूर्ण उंची 13 आहे आपली, छाती घेर 34 आहे, म्हणजे प्लस करून आपण माप काढून घेतलेलं आहे। तर ते आता आपलं घडी आपण तशीच पकडायची, आता तेवढी मोठी घडी आपल्याला घ्यावी लागणार आहे। शोल्डर मुंडा पण आपण माप घेतलेलं आहे। आणि हे शोल्डर आणि मुंडा कसं काढलं आपण हे तुम्हाला कळालं का, मी सांगितलं, छातीचा 5वा भाग घेतलेला आहे हा।
तर हे बंद गळ्यासाठी मी छातीचा 5वा भाग घेतलेला आहे. मग तुम्ही किती छोटी आणि कितीही मोठी 42 इंच छातीपर्यंत तुम्ही बंद गळ्याचा किंवा 3 इंच 4 इंच गळ्यापर्यंत जर ब्लाऊज तुम्ही शिवत असाल आणि गळा फक्त पाठीमागचा काउंट करायचा असतो, आपण पुढील गळ्याचा काहीही संबंध नसतो, तर ते त्याच्यासाठी हे लागणारं माप आहे. कोणत्याही छातीचं तुम्ही मेजरमेंट काढा, त्याच्यासाठी तुम्ही छातीचा 5वा भागच घ्या. तुमचं एकदम छान शोल्डर आणि मुंडा बसेल. आपण पूर्ण उंची प्लस 1 इंच बॅकसाठी घेणार आहोत. आपण नेहमी बॅक काढतो आणि त्याच्यानंतरच त्याच्यात मार्जिन वाढवून फ्रंट पण काढतो. तुम्हाला बॅकची व्यवस्थित कटिंग आली की फ्रंट ऑटोमॅटिक तुम्हाला येतो. तर बघा मी आता पूर्ण उंची प्लस 1 इंच घेऊन बॅकची उंची घेत आहे. बॅक आपला 13 आहे, तर प्लस 1 इंच घेतला 14. तर पूर्ण उंचीची टिक लावली आहे. आपण टेप तसाच ठेवतो आणि मुंड्याचा एक टिक लावतो. तर मुंडा आपण 5.7 घेतला आहे, तर 5.7वर एक टिक लावून घ्यायची. 8.5 घेतलं होतं आपण. तर आता पहिली टिक आपली फिटिंगची मी तुम्हाला मग असे सांगितलं ना, अंगावर माप घेतल्यानंतर आपण किती लुझिंग द्यायची. तर अंगावर आपण फिटिंगमध्ये माप घेतो तेव्हा अर्धा इंच हमेशा लुझिंग द्यायची आणि त्याच्या पुढं आपलं मार्जिन ते घ्यायचं. हे असं केल्यानंतर अंगावरील माप घेतलेल्या जे कस्टमर असतात त्यांना खूप छान असा ब्लाऊज बसतो. त्यांना टाईट होत नाही. जरी लूज झाला, लूज तर होणारच नाही, एकदम परफेक्ट बसतो. बघा तुम्ही एकदा असं पण माप घेऊन अंगावरचं कोणाचं आणि शिवून बघा, शिलाई करून बघा. आता कमर आपली होती, कमर किती होती 28, तर त्याचा 7 घेतला प्लस 1 इंच आणि प्लस मार्जिन. तर आता 7 इंच प्लस 1 म्हणजे 8 इंच आणि प्लस मार्जिन असं घेतलेलं आहे मी आता. तर मार्जिनला मार्जिन आणि फिटिंगला फिटिंग असं आपण टिक करून घेऊया सरळ रेषेवरून. आता बघा आपण शोल्डरचं माप घेणार आहोत. तर शोल्डर आपण काय सांगितलेले आहे, छातीचा 5वा भाग म्हणजे 5.7. तर आता ही 5.7 घ्यायची आहे. मी तुम्हाला 34चं माप सांगते, तुम्ही कोणत्याही मापावर असंच शोल्डरचं माप काढा, शोल्डर आणि मुंड्याचं. बघा तुम्ही कसा ब्लाऊज बसतो तुम्हाला, त्याची कटिंग करून नॉर्मल साधा ब्लाऊज शिवून बघा तुम्ही, एकदा ट्राय करा. तर आपण माप काटकोन व्यवस्थित येण्यासाठी सरळ खाली त्याच मापावरती टिक करून एक काटकोन बनवून घेतलं आणि एक इंचावरती बाहेरील मुंड्याचा शेप दिला. मी तुम्हाला बॅक सांगते म्हणून आता फ्रंटचं काहीच माप सांगत नाही, मुंड्याचा वगैरे शेप सांगत नाही मी तुम्हाला आता फ्रंटच्या. हे बघा आता मी तुम्हाला दाखवते. हे काय दाखवत आहे मी तुम्हाला आता 34 आहे. तर 34ची जी गळा रुंदी घेणार आहोत आपण, तर ही बंद गळ्यासाठी आपण छातीचा 10वा भाग घ्यायचा. म्हणजे कोणाला जर शोल्डरपट्टी थोडी छोटी पाहिजे असेल, गळा जरा पसरट पाहिजे असेल बंद गळ्यातसुद्धा, तर आपण छातीचा 10वा भाग घ्यायचा आहे. हा तुम्ही कोणतीही छाती कितीही छोटी कितीही मोठी असू द्या, 42 इंचपर्यंत तुम्ही थोडासा गळा त्यांना पसरट असा खुला पाहिजे असेल तर छातीचा 10वा भाग घ्यायचा गळा रुंदीसाठी, नाहीतर मग छातीचा 12वा भाग घ्यायचा. मग बघा पाव अर्धा इंच असा फरक येतो त्याच्यामध्ये. तर मी आता 12वा भाग घेतला आहे इथं, तर 2.25 घेतलेला आहे आणि आपण गळा खोली 3 इंच घेतलेली होती. तर मग आता मी हे 3 इंच गळा खोली घेऊन तुम्हाला त्याचा आकार देऊन दाखवते. गळ्याचा काटकोन बनवून घ्यायचा आणि गळ्याचा शेप देऊन घ्यायचा. खूप सोपी पद्धत आहे, असं कोणीही सांगत नाही की तुम्ही शोल्डर किती घ्यायची ती. जरी तुमच्याकडे शोल्डरचं माप नसेल आणि फक्त छाती कमर असेल, छाती आणि कमरचं माप असेल, तरी तुम्ही शोल्डरचं माप काढू शकता आणि असे ब्लाऊज शिवू शकता. बघा तुम्ही, खूप सोपी पद्धत आहे. 1.5 इंचाचा उतार, आपण शोल्डर उतार हे बंद गळ्याचा किंवा छोटे गळ्याचे ब्लाऊज असतात 3 इंच 4 इंच, त्यांना असा 1.5 इंचावरती उतार देऊन घ्यायचा असतो. हा नेहमीप्रमाणे हा विना विसरता आपण हे करायचंच असतं बंद गळ्याच्या ब्लाऊजला. हा आपला बॅकचं पूर्ण माप टाकून झालेला आहे. हा बॅक तयार आहे. कमरेचा मध्य काढून आपण टक्स देऊया पाठीमागचा. आता आपली उंची 13 घेतली आहे आज मी या ब्लाऊजची, म्हणजे ह्या पेपर कटिंगची. तर आपण 5 इंचाचा आपण टक्स द्यायचा आहे. इथं टक्सची उंची आहे ती 5 इंच घेतलेली आहे मी. हा बघा आपलं बॅकचं पूर्ण माप टाकून झालेलं आहे. तर आता हे बघा टक्स बंद गळा 3 इंच होता
आणि आता आपल्याला जर समजा गळा खोल पाहिजे 3पेक्षा जास्त असेल तर किंवा वाढत जाईल आपला, तर कसं घ्यायचं माप आपण पाठीमागच्या गळ्यानुसार शोल्डरचं, तर ते आता मी तुम्हाला सांगते. ते बघा, जेव्हा आपला 3 गळा असतो, आता आपण 3 गळा घेतला म्हणजे 1 ते 3पर्यंत आपण गळा घेतला, तर आपण शोल्डर किती घ्यायची, तर छातीचा 5वा भाग घ्यायचा होता. तर आता आपण 5वा भाग घेतलेला आहे, पण आता जर शोल्डर म्हणजे गळा जसा जसा वाढत जाईल तशी आपण शोल्डर किती घ्यायची, तर ते मी तुम्हाला सांगून देते. बघा, आपला गळा 3 होता तर 6.25 शोल्डर होते. जर आपला गळा 4 येणार तर आपण एक रेष आपण कमी करायची त्या शोल्डरमधून. असं आपलं प्रत्येक गळा 1-1 इंच जसा जसा खाली जाईल तशी 1-1 रेष कमी करत जायचं. हे सेम आपण 9 इंच गळ्यापर्यंत सेम असंच 1-1 रेष आपण कमी करत जायचं. म्हणजे एक दोरी किंवा एक लाईन जी आपल्या टेपवर असते ती एक रेष आपण ह्या शोल्डरची घेतलेली शोल्डर आहे त्याच्यातून आपण कमी कमी करत जायचं. ती पण 9 इंच गळा खोलीपर्यंत. 10पर्यंत नाही करायचं, 10च्या गळ्याला नाही करायचं. जोपर्यंत गळा खोली 9 आहे तोपर्यंत आपण कमी करून घ्यायचं. मी तुम्हाला दाखवून देते आता याच्यावरती. पण तुम्हाला चार्ट दाखवण्यापेक्षा मी खरं तर ते शोल्डरच कमी कमी करून दाखवलं ते बरोबर होईल. चार्टच तुम्हाला पाहिजे असेल किती शोल्डर येईल तर ते मी तुम्हाला वेगळा चार्ट बनवून दाखवते. पण आता राहू दे, आता मी तुम्हाला ह्या बॅकवरतीच कसं कमी करून घ्यायचं ते दाखवून देते. हा बघा, आपला पहिला घेतलेला शोल्डर आहे 3 गळ्यासाठी लागणारा 6.25. तर आता आपला 4 गळा झाला तर आपण किती कमी करणार हे बघा. आता मी आता 4 गळा खोली घेतलेली आहे. बॅकच्या गळ्यावरच असतं हे सगळं, तर फ्रंटच्या गळ्याशी काही ह्याचा संबंध नसतो. आपण बॅकच्या गळ्यावरच शोल्डर घ्यायची असते, शोल्डर मुंडा. हे बघा, एक रेष, फक्त एक रेषच्या मध्ये जेवढं अंतर असतं तेवढं आपलं शोल्डरचं माप आहे ते कमी होणार आहे. मग आपण 1-1 इंच जसं जसं खाली खाली घेत जाऊ गळा खोली तसं 9 इंचपर्यंत आपण 1-1 रेष अशी कमी कमी करत जाणार आहोत. बघा, मग ती शोल्डर आपल्याला 9 इंचपर्यंत गळा खोली जोपर्यंत येत नाही तोपर्यंत शोल्डर आपल्याला किती भेटते ते आपलं खोल गळ्यासाठी लागणाऱ्या शोल्डरचं माप असतं. मग बघा, मी आता तुम्हाला करून दाखवते. 1-1 इंच, प्रत्येक 1 इंच गळा वाढला की आपली शोल्डर 1-1 रेष कमी होत जाते. प्रत्येक 1 इंचाच्या पाठीमागं आपण 1 रेष शोल्डर कमी करत जायचं. आता चुकून माझ्याकडून जरा 1 रेष डबल मी घेत आहे, त्याच्यामुळं थोडा एका रेषेचा फरक पडणार आहे. तर बघा तुम्ही आता 7 इंच गळा घेतला, पुन्हा 1 रेष कमी केली मी. असंच आपण 9 इंच गळा खोली घेतोय, 9 इंच खोली होत नाही तोपर्यंत आपण असंच 1-1 रेष शोल्डर जे आपण छातीचा 5वा भाग घेतलेला असतो त्याच्यातून 1-1 रेष अशी कमी करत जायचं. जेव्हा गळा खोली आपण 9 घेतो त्याच्यानंतर तेव्हा आपण जी रेष कमी करू त्याच्यानंतर आपण 10, 11, 12 किती घेऊ, पण शोल्डर आपली तेवढीच राहणार आहे. तर बघा, आता ही मी 9 गळा खोली घेतली आणि शोल्डर मी आता इथं थांबवली कमी करायची. तर आता आपलं 5.25 शोल्डर आलेलं आहे. तसं आपलं 5.5 आलं असतं, पण मी एकदा डबल झालं माझं त्याच्यामुळं 1 रेष जरा कमी पडली तरी पण चालेल. आपलं आता 5.25 शोल्डर आलेलं आहे. एका रेषेने काही फरक नाही पडणार एवढा, पण जे उरतं ते आपल्याला खोल गळ्यासाठी लागणारं हे माप असतं. आणि तो खोल गळ्यासाठी आपण कोणता भाग घ्यायचा असतो किंवा कसं मेजरमेंट घ्यायचं, तर खोल गळ्यासाठी आपण शोल्डर आणि मुंडा ह्याच्यासाठी छातीचा 6वा भाग घ्यायचा. बघा, आता आपला 34 छाती आहे तर त्याचा 6वा भाग किती आलेला आहे, 5.5. तर 5.5 किंवा 5.25 हा आपला 6वा भाग येतो. तर आपण जेव्हा खोल गळ्याचे ब्लाऊज घेऊ कटिंगला तेव्हा आपण छातीचा 6वा भाग घ्यायचा, आणि जेव्हा बंद गळ्याचे किंवा कमी गळ्याचे ब्लाऊज घेतो तेव्हा 5वा भाग घ्यायचा. आता मुंडा पण बघा, आता आपण शोल्डर कमी केली तर आपल्याला मुंडा पण कमी करायला लागणार आहे. तर आता आपण जो मुंडा घेतलेला असतो छातीचा 5वा भाग त्याच्यापेक्षा आपण डायरेक्ट 1 इंच, जेव्हा गळा 9 इंचपेक्षा खोल जातो तेव्हा डायरेक्ट आपण 1 इंच शोल्डर वरती मुंडा वरती घ्यायचा, आणि त्याच्यावरती आपण 5.25 शोल्डर घेतली म्हणजे काटकोन बनवायसाठी, व्यवस्थित काटकोन मुंड्याचा शेप येण्यासाठी 5.25 वर एक टिक करून त्याच्यावरतीच आपण छातीचा 4था भाग टाकायचा आहे आणि प्लस मार्जिन.
तर ही एक सरळ रेष ओढून घ्यायची आहे आपण. त्याच्यापुढं मार्जिन घ्यायचं आहे. बघा तुमच्या लक्षात येते का, खाली माप आहे ते आपलं बंद गळ्यांचं माप आहे. आता मी जे वरून दुसरं जे शोल्डर कमी केल्यानंतर मुंडावरती आलेलं आहे तर ते आपल्या खोल गळ्याचं आहे. तर आता आपण मुंडा पण काटकोन बनवून मुंड्याचा शेप देऊन घेऊया. हा मी बॅकचाच दाखवत आहे तुम्हाला. जसं आपण बॅक कापतो त्याच्यावरून नंतर आपण फ्रंट सेम काढतो. 1.5 इंचावरती मुंड्याचा आपण बाहेरील आकार देऊन घ्यायचा आहे. हे माप झालं आपलं खोल गळ्यांच्यासाठी. बॅक जेव्हा खोल गळे असतील तेव्हा आपण असा मुंडा घेणार आहोत आणि असं छातीचं माप घेणार आहोत. मुंडाची खोली बघा कमी झालेली आहे. जी खोल मुंडा होता तो बंद गळ्यासाठी होता. मुंडा आणि शोल्डरची होती आपली, तो छातीचा 5वा भाग होता आपला. जेव्हा आपला बंद गळा होता म्हणजे 3 इंच 4 इंच गळा असतो 5 इंचापर्यंत, तेव्हा आपण छातीचा 5वा भाग घेतो शोल्डर आणि मुंड्यासाठी. ठीक आहे, हे तुमच्या लक्षात येऊ द्या, कारण की हे बंद गळ्याचं माप आहे. याच्यामध्ये तुम्ही किती छोटं आणि कितीही मोठं माप घ्या, त्याच्यामध्ये तुम्ही तसंच घ्या. आणि जेव्हा खोल गळ्याचं माप घ्याल 9 इंच म्हणजे 9 इंचाच्या पुढे कितीही खोल गळा असू द्या, तेव्हा काय करायचं, आपण छातीचा 6वा भाग घ्यायचा. 9 इंचाच्या पुढं जेव्हा गळा खोल होत जातो तेव्हा जास्त विचार नाही करायचा. तेव्हा आपण डायरेक्ट मुंडा आणि शोल्डर हे छातीचा 6वा भाग घ्यायचा आहे. हा आपला मुंडा आहे बघा, जो खोल गळे होते आपले त्याच्यासाठी आपण मुंड्याचं माप घेतलेलं आहे. आणि ही शोल्डर आहे आपली, जे आपण कमी करत आतमध्ये घेऊन आलो होतो ते शोल्डर. आणि जो छोटा मुंडा आहे तो आपला छातीचा 6वा भाग आहे. मग तुम्ही कोणत्याही मापाचा ब्लाऊज कटिंग करा आणि अशाच मापावर करा, बघा तुम्हाला कसा बसतोय. आणि शोल्डर उतार आपण नेहमीप्रमाणे एक रेष किंवा पावभर असा देऊ शकतो. जो खोल गळ्याचा ब्लाऊज असतो तो आपण पडू नये म्हणून एक पावभर असा शोल्डर उतार देऊन द्यायचा. तो कशासाठी, तर खोल गळ्यासाठी. आणि छातीचा 5वा भाग आहे तो बंद गळ्यासाठी आणि छातीचा 6वा भाग आहे तो खोल गळ्यासाठी. तर बघा हा चार्टचा किती उपयोग होईल तुम्हाला, खूप सारी मदत होईल तुम्हाला चार्टवरती. जर तुम्ही चार्टवर बघून असंच त्याचा उपयोग करून 6वा आणि 5वा भाग घेऊन जर तुम्ही प्रत्येक छातीची कटिंग केली तर तुम्हाला ॲक्युरेट माप भेटेल एकदम. आणि तुमची कटिंग व्यवस्थित झाली की फिटिंग पण व्यवस्थित बसेल. तर बघा आता हे गळारुंदी सांगायचं राहिलं तुम्हाला, ते गळारुंदी पण सांगते मी तुम्हाला. जेव्हा आपण हे गळारुंदी घेतो, काहींना प्रश्न पडतो की गळारुंदी कशी घ्यायची, तर हे गळारुंदीचं पण एक माप आहे. तर जेव्हा आपण बंद गळा घेतो किंवा 3-4 इंचापर्यंत गळा घेतो तेव्हा आपण काय करायचं असतं, तेव्हा आपण छातीचा 10वा भाग घ्यायचा. आपली 34 छाती आहे आणि 3 इंच गळा आहे, तर आपण म्हणजे ज्यांना थोडासा पसरट गळा हवा असेल खुला तर त्यांच्यासाठी आपण छातीचा 10वा भाग घ्यायचा. बघा आता ह्याच्यात लगेच तुम्हाला सापडेल छातीचा 10वा. मग तो छातीचा 10वा घेऊ शकता. आणि ज्यांना पसरट नको असेल त्यांना छातीचा 12वा. तर बंद गळ्यासाठी आपण छातीचा 10वाच भाग घ्यायचा, म्हणजे खूप छान ब्लाऊज बसतो. जास्त पॅक होत नाही आपल्याला आणि मस्त त्याची फिटिंग पण छान बसते गळारुंदीची. तर हे कमी गळा असल्यावर छातीचा 10वा भाग घ्यायचा गळारुंदीसाठी. आणि ते जेव्हा गळे आपले खोल असतात तेव्हा गळारुंदी आपण छातीचा 12वा भाग घ्यायचा. मग कितीही मोठी छाती असू द्या किंवा कितीही छोटी असू द्या, आपण छातीचा 12वा भाग घ्यायचा. मग गळारुंदी आपली एकदम परफेक्ट बसते. 42 छातीपर्यंत आपण गळारुंदी, म्हणजे जर गळा खूपच खोल असेल तर 3पेक्षा जास्त गळारुंदी घ्यायचीच नसते. पण जोपर्यंत 3 येत आहे गळारुंदी 12वा भाग, तोपर्यंत आपण गळारुंदी ही खोल गळ्यांसाठी 12वा भाग घ्यायची. मी खाली दाखवत आहे पण गळारुंदी आपली वरती असते, तर ते तिथं मी पहिलं माप लिहिल्यामुळे मी खाली लिहिलेलं आहे. तर ही जी गळारुंदी आहे तो आपण खोल गळ्यांच्यासाठी 12वा भाग घ्यायचा आहे. बघा मी खूप चांगलं सांगण्याचा प्रयत्न केला आहे, पण तुम्हाला जर कळालं नसेल तर मला कमेंट करा. मी बघेन ह्याच्यापेक्षा चांगलं अजून सांगण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू.